Students, we completed practice set 2.1 to practice set 2.5, and yesterday we solved the examples in problem set 2 from 1 to 7, and now we are going to study the question number 8 of problem set 2. विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण सराव संच 2.1 पासून 2.5 पर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम सेट मधला काही भाग अभ्यासायचा आहे. त्या अगोदर तुम्ही काल प्रश्न क्रमांक 1 पासून प्रश्न क्रमांक 7 पर्यंतची उदाहरणे सोडवलेली आहेत. त्यानंतर जी प्रश्न 8वा 9वा आणि 10वा हे जे 3 प्रश्न आहेत, या 3 प्रश्नांमध्ये थोडीशी कुठेतरी तुम्हाला सोडवताना अडचण येईल. यासाठी आपण ते 3 प्रश्न अगोदर सोडवणार आहोत आणि नंतर मग आपला राहिलेला जो वर्ड प्रॉब्लेमचा भाग आहे तो सुरुवात करू. So now in problem set 2, the question number 8 is find m if the quadratic equation m minus 12 bracket close x square plus 2 in bracket m minus 12 bracket close into x plus 2 is equal to 0 has real and equal roots. आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे m वजा 12 कंस बंद x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12 कंस बंद गुणिले x अधिक 2 बरोबर 0. आणि या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. तर या समीकरणामध्ये जे m हे चल आहे त्याची किंमत काढा असं विचारलेलं आहे. तर आपण पुन्हा इथं वर्ग समीकरणाची तुलना करणार. You know, here given equation compare with x square plus bx plus c is equal to 0. You get the value of a, b and c. In this equation a is equal to m minus 12, b is equal to 2 in bracket m minus 12 and c is equal to 2. तर अशा पद्धतीने त्या वर्ग समीकरणाची तुलना केल्यानंतर आपल्याला a, b आणि c च्या किमती भेटल्या. फक्त या अगोदर आपण जो प्रश्न सोडवला त्यामध्ये थोडासा वर्गीय पदाचा जो सहगुणक होता तो असं द्विपदीच्या स्वरूपात थोडं नव्हता, तर तो फक्त एकपदीच्या स्वरूपात होता, एवढाच फरक. तर असा आपण एबीसी च्या किमती काढल्यानंतर आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो. का तर आपल्याला अट काय दिलेली होती, तर त्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत असं दिलेलं होतं. वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. वाय? Because here which condition is given, the equation has real roots. You know, the value of root depend on the value of b square minus 4ac. So we first find the value of b square minus 4ac. Means it is also known as discriminant. It is denoted by delta, ज्याला आपण निश्चयक म्हणतो आणि तो या ग्रीक चिन्हाने किंवा अक्षराने दर्शवतो. तर आता इथे आपण किमती ठेवणार. Here the value of b is 2 in bracket m minus 12 bracket close bracket square. This is b square minus 4 into a is m minus 12 and c is 2. These are the value of a, b and c. You substitute here b square minus 4. This is a and this is c. Now you know the square of 2 is 4. And this is m minus 12 bracket square minus this 4 2s are 8 and this is m minus 12. आता इथं आपण काय केलं, जी b ची किंमत होती ती b ची किंमत 2 कंसात m वजा 12 कंसाचा वर्ग असं होतं. हा वर्ग इथं दोघांनाही लागू होतो, 2 चा वर्ग 4 होतो आणि हा m वजा 12 चा वर्ग जशाच तसे. आता इथं वजाला वजा ठेवलं. आता इथं आपण गुणाकार कोणाचा केला, पहिल्यांदा या 4 चा आणि या 2 चा. You know, here 4 into 2 becomes 8 and this is m minus 12. Then this is 4 in bracket m minus 12 bracket square minus 8 into m 8m minus minus plus 12 8s are 96. Then you know how to expand this. You know formula a minus b bracket square, a square minus 2ab plus b square. Here
this is 4 in bracket m square minus twice of these two term 12 m's are 12 m into 2 it becomes 24 m and square of 12 is 144. इथं आपण a वजा b चा वर्ग वापरला. a वर्ग म्हणजे इथे m चा वर्ग होतो. या दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट, या 12 m ची दुप्पट होते 24 m आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 12 चा वर्ग 144 आणि हे वजा 8 m अधिक 96 जशास तसे ठेवलं. देन दिस 4 मल्टिप्लाय दिस ट्रायनॉमियल, या 4 ने आपण या त्रिपदीला गुणतो. तर 4 into m square 4m square minus 4 into 24m 96m plus 4 into 144 it becomes 576 and this minus 8m plus 96. Then 4m square, this minus 96m and this minus 8m, these are like term. हे स्वरूप पदे आहेत, यांची बेरीज होते आणि ती येते वजा 104m. तसंच 576 आणि 96 ची बेरीज होते 672 येते. सो हियर यू गेट quadratic equation 4m square minus 104m plus 672. Then you know here each term is multiplied by 4 or 4 is common, you get equation m square minus 26m plus 168. तर आपण इथं प्रत्येक पदाला 4 ने भागलं का, तर आपल्याला इथं थोडंसं समीकरण लहान स्वरूपात भेटते, अवयव लवकर पडतात. तर ते भेटलं समीकरण m वर्ग वजा 26m अधिक 168. दिस इज द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. ही b वर्ग वजा 4ac ची किंमत आली. पण अट होती की त्या समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. कंडिशन इज गिवन द रूट्स आर रियल अँड इक्वल. So delta is equal to 0, therefore m square minus 26m plus 168 is equal to 0. Then you know how to factorize, signs are minus plus. Then product v 168 and addition 26. So factors of 168 are minus 14m minus 12m. तर या 168 चे अवयव काय पडतील, वजा 14 वजा 12. चिन्ह काय देणार आपण, वजा अधिक असताना वजा वजा देणार. मधले पद बेरीज केली असता भेटावे, 14 आणि 12 26 होता. तर या वजा 26m ची आता इथं आपण फोड लिहिलं. दिस इज m स्क्वेअर मायनस 14m मायनस 12m प्लस 168 इज इक्वल टू 0. हियर इन m स्क्वेअर मायनस 14m you know what is common, m is common, remains m minus 14. Then in minus 12m plus 168 you know what is common, minus 12, and then what is remain in bracket m minus 14. Again you know here this is a 12 minus 12m plus 168 and in these two terms here minus 12 is common, remain only here m and 168 divided by 12 it becomes 14. These two brackets are same, write down one time. In another bracket another terms m minus 12, then m minus 14 is equal to 0 or m minus 12 is equal to 0. Then this minus 14 becomes plus 14, minus 12 becomes plus 12. So here you get two values, m is equal to 12 or m is equal to 14 or m is equal to 12. But here m is not satisfied, m is equal to 12 is not satisfied the given condition. Why? You know which is the a, m minus 12 x square. If you put the value of m here, the first term x square becomes 0. Then the equation will not be a quadratic equation. आपण जर m ची किंमत 12 घेतलं आणि ती जर आपण पहिल्या पदाच्या ठिकाणी जर ठेवला तर वर्गीय पद हे काय होते, शून्य होते. वर्गीय पद जर शून्य होत असेल तर त्याला आपण वर्ग समीकरण म्हणत नाही. मीन्स हियर 12 is not satisfied the given condition, hence m is not equal to 12 means m is equal to 14. The value of m is 14. अशा पद्धतीने 12 ही किंमत जर आपण m ची गृहीत धरलं
तर ते वर्ग समीकरण होत नाही, कारण वर्गीय पद 0 होते. म्हणून आपण ती किंमत अग्राह्य म्हणतो आणि m बरोबर 14 हीच m ची किंमत आहे असं शेवटी लिहितो. शेवटी द व्हॅल्यू ऑफ m इज 14. अशा पद्धतीने m ची किंमत किती आली तर 14 आली. तर असं हे प्रश्न 8वा होता. फरक फक्त इथं आपल्याला जे एचा जो सहगुणक याची जी किंमत होती म्हणजे वर्गीय पदाचा जो सहगुणक होता तो द्विपदीच्या स्वरूपात, तसंच चा सहगुणक पण द्विपदीच्या स्वरूपात, असं उदाहरण आपल्या पॉइंटमध्ये नव्हतं. हा एक थोडासा चेंज होता म्हणून आपण हा 8वा प्रश्न अभ्यासला. तसंच 9वा प्रश्न अभ्यासू. इन युअर 9th एक्झाम्पल, the sum of two roots of a quadratic equation is 5 and the sum of their cubes is 35. Find the equation. आता इथे आपल्याला दोन अटी दिलेल्या आहेत की त्या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज, दोन मुळांची बेरीज किती आहे तर 5 आहे असं दिलंय आणि त्यांच्या घनांची बेरीज किती आहे तर 35 आहे असं दिलेलं आहे. अशा दोन अटी दिलेल्या आहेत तर आपल्याला समीकरण शोधायचं आहे. हियर टू कंडिशन्स आर गिवन. फर्स्ट, सम ऑफ टू रूट्स इज 5 and second condition, sum of their cubes is 35 and find the equation. अशा पद्धतीने आपण इथं काय करतो, दोन मुळे गृहीत धरतो. लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ द quadratic equation. These are two roots, one alpha and another beta. First condition, the sum of two roots means sum of these two roots means alpha plus beta is equal to 5. The sum of two roots of quadratic equation is 5 given. By this first condition you get alpha plus beta is equal to 5. Then second condition, दुसरी अट काय दिलेली आहे, त्यांच्याच घनांची बेरीज 35 आहे. The sum of their cubes is 35. You know, first root is alpha and cube alpha cube, plus second root is beta, its cube is beta cube. Alpha cube plus beta cube is equal to 35. This is second condition. अशा पद्धतीने आपल्याला दोन अटी इथं काय दिलेल्या होत्या, त्यांच्या मुळांची बेरीज 5 आहे आणि त्यांच्याच घनांची बेरीज 35 आहे, असे दोन अटी दिल्या. तर या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट मध्ये प्रश्न अभ्यासत असताना तिथं आपण घन राशीमध्ये एक सूत्र अभ्यासलेलं होतं. अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर पहिल्या कंसात अल्फा अधिक बीटा कंस बंद कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. हे सूत्र आपण प्रॅक्टिस सेट मध्ये अभ्यासलेलं होतं, जे की अल्फा अधिक बीटा कंस बंद कंसाचा घन याचा विस्तार लिहून आपण तिकडचा अधिक इकडे वजा घेतल्यानंतर आपल्याला असे सूत्र भेटले होते. आता हे सूत्र कधी तयार करायचं असते, काय कशावरून हे सूत्र लिहावं हे जर पाहायचं झाले तर आपल्याला कोणती अट दिलेली आहे आणि कोणती किंमत पाहिजे यावरून ठरवावं. हियर विच कंडिशन इज गिवन, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. So you remember the formula alpha cube plus beta cube and you get here the value of alpha into beta means product of two roots. इथं आपल्याला दोन मुळांचा गुणाकार पाहिजे होता आणि सूत्र कशाचं पाहिजे हे कशावरून ओळखावं, तर इथं आपल्याला दोन घनांची बेरीज दिलेली होती म्हणून त्या दोन घनांच्या बेरजेचं सूत्र आपण आठवावं. वर्गाचं म्हटलं असतं तर आपण इथं अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचा अभ्यासला असतं. बट हियर नॉट द sum of the squares of roots is given. Here sum of their cubes is given. Hence you remember the formula alpha cube plus beta cube. Then substitute value. You know sum of two roots 5 and this is cube minus 3 alpha beta into you know sum of root 5. It becomes from 1. Then 5 cube is 125 minus 3 5s are 15 alpha beta. Again here condition is given, alpha cube plus beta cube is 35. Substitute here the value 35 is equal to 125 minus 15 alpha into beta. Then this minus 15 alpha beta becomes plus and this is a plus 35 becomes minus 35. 125 minus 35 becomes 90 into 15 becomes divide, 15 6 are 90. You get alpha into beta is equal to 6, means you get here
product of two roots is equal to 6. तर इथं आपल्याला दोन मुळांचा गुणाकार माहित झाला. आपल्याला समीकरण तयार करायचं होतं तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा आपल्याला समीकरण तयार करायचं असेल तिथं दोन अटी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे कोणत्या? तर त्या मुळांची बेरीज माहित असावं आणि त्या दोन मुळांचा गुणाकार माहित असावा. ह्या दोन अटी जर माहित असतील तर आपण पटकन समीकरण तयार करू शकतो. पण आपल्या या प्रश्नामध्ये दिलेलं काय होतं? फक्त त्या मुळांची बेरीज दिलेली होती पण त्या दोन मुळांचा गुणाकार दिलेला नव्हता. त्या दोन मुळांचा गुणाकार आपण या सूत्रावरून त्या दोन मुळांचा गुणाकार शोधलं. You know, when we find the required quadratic equation, you first remember the sum of two roots and then product of two roots. Easily you get required quadratic equation. Then you know required quadratic equation is in the form of x square minus sum of roots into x plus product of roots is equal to 0. This is x square minus sum of root is 5 and this is into x plus product of root is 6 is equal to 0. Get from 193. अशा पद्धतीने आपल्याला त्या मुळांची बेरीज आपण 5 ठेवलं, मुळांचा गुणाकार 6 आणि समीकरण काय भेटले तर x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. शेवटी आपण सांगतो की x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0 हे तयार झालेले समीकरण वर्ग समीकरण आहे. x स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. असा हा प्रश्न क्रमांक 9 होता. अशाच पद्धतीचा आपला एक प्रश्न क्रमांक 10 आहे. हिअर क्वेश्चन नंबर 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये पहा. फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स and square of difference of the roots of equation 2x square plus 2 in bracket p plus q into x plus p square plus q square is equal to 0. आता इथं आपल्याला असं वर्ग समीकरण शोधायचं आहे की त्यांची मुळे ह्या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेच्या वर्गाइतके तसेच मुळांच्या वजाबाकीच्या वर्गाच्या इतके आहेत असं असणारं वर्ग समीकरण शोधायचं आहे. हिअर फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट हुज रूट्स दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन this quadratic equation has which type of roots? That its roots are square of sum of the roots, first condition, and second square of difference of the roots of equation. Which equation? 2x square plus 2 in bracket p plus q into x plus p square plus q square is equal to 0. तर हा प्रश्न अगोदर आपण वाचून लक्षात घ्या. जे वर्ग समीकरण शोधायचं आहे त्या वर्ग समीकरणांची मुळे हे या दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळांच्या बेरजेच्या वर्गाइतके आणि त्या मुळांच्या वजाबाकीच्या वर्गाइतके आहेत असं असणारं समीकरण आपल्याला शोधायचं आहे. तर पहिल्यांदा आपण दिलेल्या वर्ग समीकरणाची तुलना करतो. त्यावरून आपण a ची किंमत 2, b ची किंमत 2 कंसात p अधिक q आणि c ची किंमत p वर्ग अधिक q वर्ग. कंपेअर दिस इक्वेशन विथ x स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. यू गेट द व्हॅल्यू ऑफ a, b and c. Then you know roots of these equations are alpha and beta. So sum of roots you know formula minus b by a means minus coefficient of x divided by coefficient of x square. तर इथं आपल्याला वजा b छेद a, b हा x चा सहगुणक असतो त्याची किंमत 2 कंसात p अधिक q आहे. वर्गीय पदाचा जो सहगुणक
ए असतो त्याचं किंमत 2 दिलेली आहे, इथं ठेवलं आपण. अशा पद्धतीने आपल्याला अल्फा अधिक बीटा काय माहित झालं, तर हे 2 कटून जाते, वजा कंसात पी अधिक क्यू. You get sum of roots is equal to minus b by a. You know b is 2 in bracket p plus q. A is 2. 2 get cancel. You get sum of roots minus in bracket p plus q. Similarly, you know formula product of roots is equal to c by a, constant term divided by coefficient of x square. Here c means constant term p square plus q square divided by a is 2. अशा पद्धतीने आपल्याला जे समीकरण दिलेलं होतं त्यांच्या मुळांची बेरीज माहित झाली, अल्फा अधिक बीटा, आणि त्यांच्या मुळांचा गुणाकार माहित झाला. आता आपल्याला वर्ग समीकरण जे मिळवायचं आहे त्याची अट काय दिलेली होती, रूट्स ऑफ द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अँड अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. यू नो व्हाय? दिस इज द सम ऑफ द this is sum of root and this is the square. This is difference of root and this is the square. Here condition is given, its roots are square of sum of the roots, first condition. Second, square of difference of the roots of which equation? This equation. You know roots of these equations are alpha and beta. Sum of the square means alpha plus beta bracket square and difference of the square means alpha minus beta bracket square. आता ही दोन मुळे जी आहेत ते आपण जे समीकरण तयार करणार आहोत त्यांची मुळे आहेत. कुठून आली तर आपल्याला प्रश्नामध्ये अट दिलेली होती की तुम्हाला जे दिलेलं समीकरण आहे त्या समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि त्या समीकरणांच्या मुळांच्या वजाबाकीचा वर्ग असा असणार आपल्याला समीकरण तयार करायचं. जसं आपण या समीकरणांची मुळे अल्फा आणि बीटा गृहीत धरलं तसं या वर्ग समीकरणांची मुळे इथं आपल्याला काय दिलेली आहेत तर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग आणि अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग. मग या दोन मुळांना आपण गृहीत धरतो. हे पहिलं मूळ अल्फा 1 आणि दुसरं मूळ बीटा 1. सो हिअर वी लेट दिस रूट बी डिनोटेड बाय अल्फा 1 and this root be denoted by beta 1. Alpha 1 and beta 1 are the roots of required quadratic equation. आपण अल्फा 1 कोणासाठी डिनोट केलं तर अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि बीटा 1 कोणासाठी तर अल्फा वजा बीटाचा वर्ग. का तर ही अट आपल्याला दिलेली होती. आता यावरून आपण जसं वर अल्फा आणि बीटा ही मुळे माहित झाल्यानंतर सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स काढलं तशा पद्धतीने इथं आपण त्या मुळांची बेरीज करणार. You know how to find sum of the roots means alpha 1 plus beta 1 is equal to alpha plus beta bracket square plus alpha minus beta bracket square. तर आपल्याला वर्ग समीकरण तयार करण्यासाठी तरी एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की दोन मुळांची बेरीज आणि त्या दोन मुळांचा गुणाकार माहित पाहिजे. इथं आपल्याला कोणतीच अट माहित नसल्यामुळे आता आपण ती काढू शकतो. तर त्या दोन मुळांची बेरीज काढण्यासाठी आपण कोणाची बेरीज करतो तर अल्फा अधिक बीटाचा वर्ग अधिक अल्फा वजा बीटाचा वर्ग. इथे जे दोन अटी दिसतात या दोन अटीपैकी आपणाला या अल्फा अधिक बीटा कंस बंद कंसाचा वर्ग याची किंमत माहिती आहे. कुठं माहिती आहे तर हे पाहिजे आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर पाहिजे तर आपण इथं स्क्वेअर करू शकतो. माहित कोणती किंमत नाही तर हिअर यू डोंट नो अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. सो वी फर्स्ट फाइंड दिस अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपल्याला ही किंमत माहिती आहे 1 नंबर मध्ये आपण वर काढलेली आहे. फक्त अल्फा वजा बीटाचा वर्ग माहिती नाही म्हणून आपण अगोदर ती किंमत काढणार. त्यासाठी पुन्हा आपल्याला सूत्र आठवावे जे की आपण प्रॅक्टिस सेट मध्ये अभ्यासलो. त्या पद्धतीतच इथं सूत्र तयार करायचं. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा. आता हे सूत्र चुकी बरोबर बघायचं असेल तर फक्त हे बरोबर ओळखता येते. डावी बाजू उजवी बाजू आपली करेक्ट यावी. आपण डावीकडचा जर विस्तार बघितला तर अल्फा वर्ग वजा 2 अल्फा बीटा अधिक बीटा वर्ग येतो. आणि इथं जर बघितलं अल्फा वर्ग अधिक 2 अल्फा बीटा अधिक
बीटा वर्ग येतो. पण इथं वजा 4 अल्फा बीटा आहे. मग ह्याच्यातलं 2 अल्फा बीटा या 4 अल्फा बीटा मधून जर वजा केलं तर आपल्याला LHS RHS इक्वल भेटते. सो यू गेट धिस फॉर्म्युला. Substitute value. You know alpha plus beta, the value minus in bracket p plus q bracket square minus 4 into 4 into alpha into beta means product of roots p square plus q square by 2. हे वर आपण 1 नंबर आणि 2 नंबर मध्ये किमती काढलेल्या आहेत. आता इथं कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग हा धन येतो म्हणून हे ऋण झाले धन. हा p अधिक q चा वर्ग. 2 1 are 2, 2 2 are 4. It becomes 2 in bracket p square plus q square. Then you know expansion of p plus q bracket square is p square plus 2pq plus q square. Then multiply this minus 2 into p square is minus 2p square minus plus minus 2q square. Then you know here this p square minus 2p square it becomes minus p square. This is plus 2pq. This plus q square minus 2q square becomes minus q square. विस्तार केल्यानंतर आपण काय करतो, जी स्वरूप पदे आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करतो. पी वर्ग मधून 2p वर्ग गेले तर मोठ्या संख्येचं चिन्ह वजा p वर्ग येते. हा 2pq जशास तसं अधिक q वर्ग मधून वजा 2q वर्ग गेले तर वजा q वर्ग राहिलं. आता ह्या त्रिपदी मधून आपण मायनस जर कॉमन काढलं तर कंसामध्ये p वर्ग वजा 2pq अधिक q वर्ग राहते. आता ही त्रिपदी आपल्याला विस्तार दिसते. विस्तार आहे कशावरून ओळखावं, पहिले पद p वर्ग हा p चा वर्ग आहे, मधल्या पदाचे चिन्ह द्यावे, q वर्ग हा q चा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला कळले की ही जी त्रिपदी आहे ही त्रिपदी कोणत्या द्विपदीचा विस्तार आहे तर p वजा q कंस बंद कंसाचा वर्ग आणि हे वजा कॉमन जशास तसे. अशा पद्धतीने आपल्याला त्या दोन मुळांची जी वजाबाकी होती त्याचा वर्गाची किंमत माहित झाली. सो यू गेट अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट p मायनस q ब्रॅकेट स्क्वेअर. तर आता आपण त्या आलेल्या किमती इथं ठेवणार. ही किंमत आपल्याला माहित होती असं मी तुम्हाला सांगितलं होतं 1 नंबर मध्ये. ही किंमत माहित नव्हती ती आता इथं आपण काढलं, ती किंमत हे इथं ठेवलं. दिस व्हॅल्यू बिकम्स फ्रॉम 1 and this value becomes from 3. Then you know square of negative number is positive. This is p plus q bracket square plus here minus in bracket you know expansion p square minus 2pq plus q square. हे a वजा b चा वर्गानुसार विस्तार झाले. त्याच्यानंतर याचा विस्तार p वर्ग अधिक 2pq अधिक q वर्ग. पुन्हा हे वजा p वर्ग वजा वजा अधिक 2pq वजा q वर्ग. आता आपण इथं काय करतो पहा, हे अधिक p चा वर्ग आणि हा वजा p चा वर्ग कटून जातो. हा अधिक q चा वर्ग हा वजा q चा वर्ग कटून जातो. काय शिल्लक राहिलं तर 2pq अधिक 2pq, तर ते किती आलं तर 4pq. हिअर यू गेट सम ऑफ रूट्स 4pq. अशा पद्धतीने इथं आपल्याला वर्ग समीकरण तयार करण्यासाठी पाहिजे असलेली एक अट भेटली, ती म्हणजे दोन मुळांची बेरीज 4pq आली. आता आपण दुसरी अट शोधू, दोन मुळांचा गुणाकार प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. वाय यू नो अल्फा 1 मीन्स अल्फा प्लस बीटा and beta 1 means alpha minus beta. So you know value of alpha plus beta in first equation and you know value of alpha minus beta in third. Then substitute this value from 193 minus in bracket p plus q bracket square minus in bracket p minus q bracket square. तर ह्या किमती कुठून आल्या तर 1 व 3 वरून. आता इथं आपण वर्ग कसं करतो, you know square of negative number is positive means it becomes only p plus q bracket square into this term as it is minus in bracket p minus q bracket square. Then here p plus q bracket square and here p minus q bracket square and this is a multiply. So you here keep this minus in a out of square bracket. हा जो ऋण आहे तो आपण या चौकटी कंसाच्या बाहेर ठेवू. ठेवल्यानंतर शिल्लक काय राहिलं तर p अधिक q चा वर्ग गुणिले p वजा q चा वर्ग. का तर आपल्याला ऋण चिन्हांसोबत आत्ताच कुठला गुणाकार करायचा नाही म्हणून आपण त्याला कंसाच्या बाहेर ठेवलं
आणि जी पदं होती ती जशाच तसे ठेवलं, कारण गुणिले मध्ये आपण कॉमन वगैरे काढत नाही. हा भाग कॉमन नव्हे, फक्त याला आपण एका स्थिर जागी आणून ठेवलेला आहे. आता इथं आपण बघितला तर ए अधिक बी, ए वजा बी अशा पद्धतीचं विस्तार दिसतो. हिअर यू गेट ए प्लस बी, ए मायनस बी. देन यू नो एक्सपान्शन ए प्लस बी, ए मायनस बी. ए स्क्वेअर मीन्स पी स्क्वेअर minus b square means q square, and this square as it is, and this is minus. So here you get minus in bracket p square minus q square bracket square. This is a product of roots. अशा पद्धतीने इथं आपल्याला हे दोन मुळांचा गुणाकार भेटला. तर आता आपल्याला ते वर्ग समीकरण तयार करता येते. यू नो एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. आता आपल्याला वर्ग समीकरण मिळवण्यासाठी आपलं स्वरूप माहिती आहे. एक्स वर्ग वजा 2 मुळांची बेरीज गुणिले एक्स अधिक 2 मुळांचा गुणाकार बरोबर 0. मग हे एक्स वर्ग आपण जशाच तसे ठेवतो. हे वजा अल्फा 1 अधिक बीटा 1 आपण काढलेलं होतं. यू नो सम ऑफ टू रूट्स इन फोर्थ नंबर 4pq इंटू एक्स प्लस यू नो ऑल्सो प्रॉडक्ट minus in bracket p square minus q square bracket square, you know where in fifth number. Then these values become from fourth and fifth. Then this is x square minus 4pqs 4pqx my plus minus minus p square minus q square bracket square is equal to 0. अशा पद्धतीने वर्गीय समीकरण काय भेटलं तर x वर्ग वजा 4pqx वजा कंसात पी वर्ग वजा क्यू वर्ग कंस बंद कंसाचा वर्ग बरोबर 0 असं हे आपल्याला मिळालेले वर्ग समीकरण आहे. असा हा थोडासा प्रश्न गोंधळात घालणारा होता. थोडंसं त्याला व्यवस्थित अगोदर प्रश्न वाचला पाहिजेत. तिथं अटी कोणत्या दिलेल्या आहेत या अटीवरून आपण त्यांची मुळे गृहीत धरा. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची जी अट होती तुम्हाला सांगितलेलं आहे की इट्स रूट आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स and square of difference of the roots. This condition is very very important. आपल्याला हीच अट लक्षात येत नाही की या तयार करावयाच्या वर्ग समीकरणांची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणांच्या मुळांच्या बेरजेच्या वर्गाशी आणि त्यांच्या वजाबाकीच्या वर्गाशी असे असताना त्यांचं वर्ग समीकरण तयार करा असं विचारलेलं होतं. या अटीनुसार आपण हा प्रश्न 10वा अभ्यासलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो असं आपलं प्रश्न क्रमांक 8, 9, 10 आणि तुम्ही सोडवलेले 1 ते 7 असं आपण प्रॅक्टिस सेट 2.5 पर्यंत जेवढा अभ्यासलेला आहे त्याच्याशी संबंधित संकीर्ण भाग आपला पूर्ण संपतो. आणि शेवटचा या प्रकरणामधला जो भाग राहतो तो वर्ड प्रॉब्लेमचा. तर आता आपण हे 2.5 शी संबंधित एवढा भाग पूर्ण केल्यानंतर आजची ही 3 उदाहरणे तुम्ही परत व्यवस्थित अभ्यासा, सोडवा आणि शेवटी 2.1 पासून 2.5 पर्यंत 2.1 पासून 2.5 पर्यंतची जी काही आपल्या पुस्तकामध्ये सॉलिड एक्झाम्पल आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत ते तुम्ही पूर्ण करावं. आणि मग आपण शेवटी वर्ड प्रॉब्लेम बघू जे की मी तुम्हाला टेबलच्या स्वरूपात तयार करून दिलेला आहे की तुमचा होमवर्क म्हणून प्रॉब्लेम सेट मधले 10 प्रश्न पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 30 पान नंबर 30 जर उघडलात तिथं तुम्हाला पहिल्यांदा एक एक्झाम्पल दिसेल आणि एक ऍक्टिव्हिटी दिसेल. तुम्ही कोणतेही करा, अगोदर एक्झाम्पल करा आणि नंतर ऍक्टिव्हिटी करा. क्रमानं अगोदर एक एक टप्पा पूर्ण करा. पान नंबर 31 काढला तर तिथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिसणार, तर ऍक्टिव्हिटी किती दिसतील 2. त्याच्यानंतर पान नंबर 32 जर उघडला तर तिथं आपल्याला 2, 3, 4 असे 3 उदाहरणं दिसतील. तसंच आणखीन एक नंबरचं उदाहरण दिसेल, तिथं ऍक्टिव्हिटी दिलेली नसेल आणि लक्षात ठेवण्यासाठी काही मुद्दे पण दिलेले नसतील. तसं पेज नंबर 33 जर तुम्ही पाहिलात तर हिअर 1 एक्झाम्पल इज गिवन, 2 नंबर, 1 ऍक्टिव्हिटी इज गिवन अँड 2 पॉइंट्स गिवन. लेट अस रिमेंबर. 2 लक्षात ठेवण्यासाठी तिथं मुद्दे सुद्धा दिलेले आहेत, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि 2 उदाहरणे दिलेली आहेत. हे सर्व काही तुम्ही तुमच्या पुस्तकामधील 2.1 पासून 2.5 पर्यंत जेही उदाहरणे आहेत, ज्याही कृती आहेत, जे मुद्दे लक्षात ठेवा असं म्हटलेलं आहे तो तुम्ही क्रमानं व्यवस्थित पूर्ण करा
आणि मग आपण आपला शाब्दिक उदाहरणे हा भाग सुरुवात करू. ठीक आहे. ओके. थँक्यू.